सूर्यानं 25 मे पासून रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला असून विदर्भात नवतपाला सुरुवात झाली आहे। नवतपाच्या पहिल्याच 2 दिवसात विदर्भात विक्रमी तापमानाची नोंद झाली असून पारा 45 आणि 46 अंशाच्या घरात पोहोचला आहे। त्यामुळे नवतपाचे पुढील 7 दिवस विदर्भवासियांसाठी आणखी कठीण जाणार आहेत। हवामान विभागानेही 29 मे पर्यंत विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा दिला आहे। त्यामुळे वैदर्भीय जनतेने उष्माघातापासून बचाव करण्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन आणि हवामान विभागाकडून करण्यात आले आहे। नागपुर में हमें बढ़ती गर्मी देखने को मिल रही है। बता दें, नागपुर में नवतपा शुरू हो गया है और इसी के कारण हमें नागरिकों में बहुत सारी परेशानियां देखने को मिल रही है। आइए इसी संदर्भ में नागरिकों के साथ बातचीत करते हैं। तो क्योंकि गर्मी इतनी ज़्यादा है तो जितना हम प्रिकॉशन ले सकते हैं उतना प्रिकॉशन लेना चाहिए, क्योंकि अगर हम प्रिकॉशन नहीं लेते तो अभी 50% से ज़्यादा लोगों की तबीयत खराब सिर्फ गर्मी की वजह से हो रही है। बाहेर निघायची तर काही इच्छा होत नाही, पण ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर पडावं लागतं। स्वतःचं संरक्षण करून बाहेर पाणी ज्यूस याच्या आधारावर चाललंय। नहीं, गर्मी के ऊपर देखिए, ये कुदरत की चीज़ें हैं, इस पे जो भी करते हैं अच्छा करते हैं। अभी जैसे सिग्नल्स के ऊपर पे कुछ जगह पे ग्रीन ऊपर पे शेडो बनाए उन्होंने, शेड टाइप, तो ये जो किए कुछ जगह किए, ये इन्होंने हर सिग्नल्स पे करना चाहिए। विदर्भात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर काल दुपारी नंतर पुन्हा अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे। दुपारपर्यंत अंगाची लाही लाही करणाऱ्या उष्णतेच्या लाटेने हैराण झालेल्या नागरिकांना दुपारपर्यंत मात्र अवकाळी पावसासह सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटाचा सामना करावा लागला। अचानक आलेल्या दमदार पावसाने यवतमाळ, बुलढाणा, अकोला, नागपूरसह इतरत्र एकच दाणादाण उडवली। यात अनेक अपघात झाल्याची घटनाही समोर येऊ लागल्या आहेत। दुसरीकडे शनिवारपासून सुरू झालेल्या नवतपाने विदर्भातील नागरिकांना चांगलेच होरपळले आहे। पहिल्या दिवशी विदर्भात विक्रमी तापमानाची नोंद झाली असून पारा 45 आणि 46 अंशाच्या घरात पोहोचला आहे। तर काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्यामुळे उकाड्यापासून लोकांचे हालेहाल झाल्याचे बघायला मिळाले आहे। पुढील काही दिवस विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे। यासोबतच विदर्भात तापमान 44 ते 49 अंशापर्यंत वाढणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे।